हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. मायसेल्फ नितीन. आणि आपण परत घेऊन आलोय 6वा पार्ट भारताचा भूगोल, की ज्याच्यात आपण नियमित काय बघतो, 100 क्वेश्चन बघतो. जिथे कन्सेप्टची आवश्यकता आहे तिथे कन्सेप्ट मी समजून देतो आणि जिथे फॅक्च्युअल आहे ते तुम्हाला पाठच करावं लागतं. आपण क्वेश्चन बघतो, वन लाइनर क्वेश्चन असतात, मल्टिपल स्टेटमेंट क्वेश्चन असतात, त्याचं आन्सर कसं येतं आणि बऱ्याच ठिकाणी आपण एलिमिनेशन ट्रिक्स कशा वापरतात ते पण बघतो. म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्या कोणत्याही एक्झामचं प्रिपरेशन करत असेल, आय वोंट से की पर्टिक्युलर XYZ एक्झाम, बट कोणतीही एक्झाम असेल की ज्याच्यात तुम्हाला मल्टिपल MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे जे MCQ घेतो हे सगळ्या एक्झामसाठी लागू असतात. राज्यसेवेत पण त्यातले क्वेश्चन येतात, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मध्ये पण येतात, तलाठी असेल, XYZ ग्रुप सी, सरळ सेवा, काही एक्झाम्स असू देत. भारताचा भूगोल किंवा GS जो टॉपिक आहे जिथे जिथे लागतो तिथे तिथे एक्झाम येतात. ठीक आहे, तर त्या एक्झाम मध्ये हे सगळे प्रश्न येतात. म्हणून हा अट्टाहास आहे की जवळपास 50,000 प्लस क्वेश्चन घेऊन टाकायचे, की त्यातली ती जर सिरीज कोणीतरी रिलिजियसली फॉलो केली, मल्टिपल टाइम रिवाइज केलं, तर बऱ्यापैकी क्वेश्चन डिरेक्टली हिट होतील. अगेन डिरेक्टली हिट होतील. 50-50 पर्यंत जाऊ शकणार नाही, 50-50 पर्यंत जाणार, ऍटलीस्ट एखादं सेंटेन्स एलिमिनेट करण्यापर्यंत तरी तुम्ही तिथे पोहोचणार. ठीक आहे, सो हा आपला अट्टाहास असणार आहे. आणि जर आता अगेन महत्वाचा मुद्दा, जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय, ठीक आहे, तर तो मित्रांकडून पोहोचतोय किंवा डिरेक्टली तुम्हाला युट्यूबवर येतोय, तर मेक शुअर करा की जर बघत असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काही प्रॉब्लेम वाटत असेल मागच्या व्हिडिओज मधून बघून तर ते कमेंट करा आणि लाईक करा, जेणेकरून तो पुढेपर्यंत पोहोचेल आणि आम्हाला मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हेल्प होईल. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन ऑफ द डे. डायरेक्ट सुरू करूया आपण की काय काय. ठीक आहे, चलो फर्स्ट क्वेश्चन बघा, एकदा बघून घ्या. सी, चलो बघा, पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान त्यांनी विचारलेलं आहे. बघा, सदाहरित वने जलसंधारणासाठी सर्वाधिक उपयुक्त असतात. सदाहरित वनांबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, पानगळीची वने उन्हाळ्यात पानगळ करून बाष्पोत्सर्जन कमी करतात. बोथ आर दी करेक्ट, बोथ आर दी करेक्ट, बोथ आर दी करेक्ट. ठीक आहे, दोन्हीच्या दोन्ही करेक्ट. कसं? सदाहरित वन जलसंधारणासाठी सर्वाधिक उपयुक्त आहेत. ठीक आहे, एव्हरग्रीन फॉरेस्ट असतात. याचा अर्थ असा नाही की एक झाड कधीच पानं गाळत नाही. काय करतात, असं एक जंगलचा भाग असतो, कालांतराने टप्प्याटप्प्याने झाडं पानगळ करत असतात. म्हणजे काय, आज जर ह्या ऋतूमध्ये 4-5 झाडांनी केलं तर काही 15-20 दिवसांनी 7-8 दुसरे झाडं करतील, जेणेकरून जेणेकरून आधीच्या झाडांना पालवी फुटेल तोपर्यंत यांची पानगळ झालेली असेल. म्हणजे लांबून जर बघितलं तर सगळीच्या सगळी झाडं काय दिसतील, हिरवी दिसेल, ते जंगल हिरवगार दिसेल. त्याला म्हणतात सदाहरित वने. मग ते जलसंधारणासाठी म्हणजे पाण्याचा बेस्ट उपयोग ते करून घेत असतात आणि जिथे झाडं जास्त तिथे पावसाचं प्रमाण पण जास्त राहतं. ठीक आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. पानगळीची वने डेसिडियस फॉरेस्ट म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, उन्हाळ्यात पानगळ करून बाष्पोत्सर्जन करतात. म्हणजे काय, बाष्पोर बघा, बाष्पोत्सर्जन. ठीक आहे, म्हणजे काय, बाष्पाचं उत्सर्जन कमी करतात. बिकॉज बाष्प उत्सर्जन तेव्हा जास्त होईल, म्हणजे हीट इव्हॅपोरेशन, यू कॅन से हीट इव्हॅपोरेशन तेव्हा जास्त होईल जेव्हा पाणी जास्त असेल. तर ऑलरेडी झाडांमध्ये पाणी कमी आहे, हीट किती असेल तर इव्हॅपोरेट होणार नाही. म्हणून तेव्हा इव्हॅपोरेशन कमी करायचं आणि जे पाणी इव्हॅपोरेशनमुळे वाया जाऊ शकतं ते झाडाला कामात येईल. ठीक आहे, पानगळीचे वने उन्हाळ्यात पानगळ करून बाष्पोत्सर्जन कमी करतात. बोथ आर दी करेक्ट स्टेटमेंट, बोथ आर दी करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, सी नेक्स्ट. पुढील पैकी कोणत्या वन प्रकारात जैवविविधतेचे प्रमाण सर्वाधिक आढळते? म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी सगळ्यात जास्त कोणत्या प्रकारात आढळते? उष्ण कटिबंधीय काटेरी, ठीक आहे, थॉर्न असतात, थॉर्न आणि असताना उष्ण कटिबंधीय सदाहरित म्हणजे ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट सगळ्यात जास्त असतात ते. पण ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट कुठे असतात? बिटवीन द ट्रॉपिक्स, की जिथे खूप जास्त पाऊस पडतो. आपण जर जिओग्राफीचा अभ्यास केला, ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की हा इक्वेटर आहे. इक्वेटरवर दररोज संध्याकाळी काय पडतो? पाऊस पडतो. बरोबर आहे, काय पडतो? पाऊस पडतो. घनदाट जंगल आहेत, घनदाट काय आहेत? जंगल आहेत तिथे, घनदाट जंगले आहेत तिथे. बरोबर, काय आहेत तिथे घनदाट जंगल? दररोज पाऊस पडतो. उंच झाड आहेत, उंच झाड आहेत. ठीक आहे, आणि दररोज पाऊस काय? दररोज संध्याकाळी. का?
इव्हॅपोरेशन जास्त होतं. इव्हॅपोरेशन जास्त होतं. बरोबर आहे. मग इक्वेटोरियल फॉरेस्ट जे आहे ते काय आहे? ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. आलं लक्षात? बघा आता नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जुळणी अयोग्य आहे? म्हणजे या जोड्या लावा विचारलं, अयोग्य विचारलंय. ठीक आहे. कागद उद्योग पर्वतीय वनांपासून, बरोबर, तिथे जे उंच उंच झाडं लावतात ते कापल्यानंतर कागद उद्योग म्हणजे तिथे फ्लरिश होतो. जहाज बांधणी, पानगळीची वने. पानगळीची म्हणजे म्हणजे काय? जे डेसिडियस फॉरेस्ट आहे तिथे जे लाकूड भेटतं तिथून जहाज बांधणी केली जाते. सुगंधी तेल, खारपुटीची वने, मँग्रोव्ह म्हणतात त्याला, मँग्रोव्ज. ठीक आहे. आणि जलसंधारण, सदाहरित वने, सदाहरित वने. आता याच्यापैकी बघा, सुगंधी तेल आणि हे सदाहरित. आता आपण जस्ट पहिल्या क्वेश्चन मध्ये बघितलं की जलसंधारणासाठी सदाहरित वने काय बेस्ट आहेत. आता हे खारपुटीचे वने म्हणजे मँग्रोव्ह असं म्हणतात की तिथून काय मिळतं? सुगंधी तेल. पण हे तिथून मिळतं का? तर नाही. ते कुठून भेटतं? डेसिडियस, डेसिडियस, डेसिडियस फॉरेस्ट तिथून भेटतं. म्हणून 3 नंबरची जोडी काय? अयोग्य. आलं लक्षात? बाकीच्या जोड्या बरोबर आहेत. सी नेक्स्ट. बघा, पुढील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय विचारलाय तुम्हाला. पानगळीच्या वनांतील वृक्ष पाण्याची बचत करण्यासाठी ऋतूनुसार पाने गाळतात. बरोबर आहे. आताच आपण बघितलं की बाष्पोत्सर्जन कमी करतात. काटेरी वनांमध्ये लहान पाने आणि खोल मुळे हे अनुकूल आढळतात. बरोबर आहे. थॉर्नी फॉरेस्ट. आता हे जे स्टेटमेंट आहे ना, युपीएससी ने पण विचारलंय की डेझर्ट जो भाग असतो, वाळवंट असतात, तिथे जे वन असतात ते काटेरी म्हणजे त्या झाडांना झुडपांना काटे असतात आणि त्यांची मुळं, त्यांची रूट्स खोलवर जमिनीत मुरलेले असतात. बरोबर आहे का? तर हाय. कारण की काटे का असतात? कारण की इव्हॅपोरेशन हिटचं कमी व्हावं, त्या झाडाला पाणी मिळावं. आणि रूट खोलवर का जातात? की जास्तीत जास्त लांबपर्यंत पाण्याचा शोध घेता यावा, जेणेकरून कितीही हिट स्ट्रेस आला, किती उन्हाळा कडक असला तरी ते झाड मरू नये, त्याच्यासाठी. ठीक आहे. देन बोथ द स्टेटमेंट्स आर द करेक्ट. बोथ द स्टेटमेंट आर द करेक्ट. डन. बघा, भारतातील नैसर्गिक वनसंपत्तीच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता वन प्रकार मृदा संवर्धन आणि जलचक्रासाठी सर्वाधिक महत्वाचा मानला जातो? मग कोणत्या प्रकारची वन आहेत भारतात सगळ्यात जास्त? ते कशासाठी? मृदा संवर्धन म्हणजे सॉइल कॉन्झर्वेशन. काय? सॉइल कॉन्झर्वेशन साठी आणि वॉटर सायकल मेंटेन करण्यासाठी उपयुक्त आहे. वॉटर सायकल. मग उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय म्हणजे काय? ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट सगळ्यात जास्त महत्वाचे. आता हे काटेरी वने आणि खारपुटी वने यांचं प्रमाण कमी आहे. प्रमाण काय? कमी आहे. डन. आणि गवताळ प्रदेश आहेत, ठीक आहे, ग्रासलँड्स, तर त्या इंडियात कमी प्रमाणात आहेत. गेटिंग? सो उष्णकटिबंधीय सदाहरित वने. बघा, पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य प्रामुख्याने पर्वतीय वनांशी संबंधित आहे? माउंटेन फॉरेस्ट आपण म्हणतो. ठीक आहे. माउंटेन फॉरेस्ट त्यांचे संबंधित काय? मग क्षारयुक्त दलदलीत वाढतात. आता क्षारयुक्त दलदलीत वाढणारे वन कोणते असतील? मँग्रोव्ह असतील. हे कोणते असतील? मँग्रोव्ह असतील, है ना. उंचीनुसार वनस्पतींची रचना बदलते. बरोबर आहे ना. आता समजा हा पर्वत आहे, हा पर्वत आहे, ठीक आहे. सेम इथं घ्या, या साईडला पर्वत आहे. आता इथे वेगळ्या उंचीची झाडे असतील, इथे वेगळ्या उंचीची झाडे असतील, इथे वेगळ्या उंचीची झाडे असतील. ठीक आहे. सो अशा उंचीनुसार त्यांचं काय? झाडांची रचना बदलते. म्हणजे काय? झाडांची हाईट सुद्धा बदलते. हाईट सुद्धा बदलतात. डन. ही हाईट सुद्धा बदलते. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. वर्षभर पाने गाळतात, मग ते असतात ड्राय डेसिडियस. काय? ड्राय डेसिडियस. आणि कमी पर्जन्यामुळे झुडपी स्वरूप असते. तर ते कमी पर्जन्य असतं का डोंगर उतारावर? तर डोंगर उतारावर सगळ्यात जास्त पाऊस असतो. गेटिंग? बी इज द करेक्ट आन्सर. सी बघा, पुढील विधाने विचारात घ्या. योग्य उत्तर निवडायचे तुम्हाला. खारफुटीची वने किनारी परिसंस्थेला, ठीक आहे, चक्रीवादळ व समुद्री लाटांपासून संरक्षण देतात. जर आपण बघितलं असेल मँग्रोव्ज, बरोबर आहे, त्यांचं काम काय? तिथे जे झाडं लावलेले असतात मोठमोठे, त्या मँग्रोव्हच्या भागात जेवढी झाडं असतात ती काय करतात? ज्या मोठमोठ्या लाटा येतात किंवा पूर येतो त्या लाटा ऍब्झॉर्ब करण्याचं काम
ते करत असतात. बरोबर आहे. या वनांमध्ये क्षार सहन करणाऱ्या वनस्पती आढळतात. ऑब्विस आहे, समुद्राचं पाणी तिथे येतं, ठीक आहे. खूप जास्त खारट पाणी असतं, क्षारयुक्त पाणी असतं, ते ऍब्झॉर्ब करून ते खारपुटी वनच त्यांना म्हणतो ना, म्हणजे का की खाऱ्या पाण्यात ते फ्लरिश होणारे जे वन असतात, ठीक आहे. म्हणूनच खारे आणि क्षार याच्यावरून तुम्हाला कळालं असेल. सी इज द करेक्ट आन्सर. भारतातील कोणता वनप्रकार बघा, कोणता वनप्रकार इकोलॉजिकल बफर म्हणून किनारी भागांचे संरक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका. इकोलॉजिकल बफर कशाला म्हणतात? बफर झोन म्हणजे काय की जो असतो शॉक ऑब्झर्वर, म्हणजे समुद्र आहे, इकडे लँड आहे आणि समुद्र आणि लँडच्या मध्ये असा एक भूभाग असतो, असा एक वनांचा प्रकार असतो की जमिनीकडे येणारा म्हणजे लँडकडे येणारा जो स्ट्रोक असतो, जो हीट असतो, हीट इन द सेन्स की जो जोराने ती लाट वगैरे येणार असते ते ऍब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं? बफर झोन. मग इकोलॉजिकल बफर झोनचं काम कोणतं करतं? खारपुटी वने म्हणजे मँग्रोव्ह. बघा, पुढीलपैकी कोणता घटक वनप्रकार निश्चित करण्यासाठी सर्वाधिक निर्णायक मानला जातो? कोणता आहे मग? वार्षिक पर्जन्यमान आणि तापमान. लोकसंख्येची घनता वनप्रकार कसं निश्चित करणार आहे? तो हा चुकीचा आहे, ठीक आहे. औद्योगिकरण चुकीचं आहे. शेतीचं प्रमाण, एक वेळ तुम्ही विचार करू शकता, पण घटक वनप्रकार निश्चित करण्यासाठी आता तुम्हाला वनांची नावं द्यायची आहेत. काटेरी वने, झुडपी वने, ठीक आहे, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, निम्न सदाहरित वने, हे नावं तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यात शेतीचं प्रमाण आणि औद्योगिकरण काही येणार नाही. वार्षिक पर्जन्यमान आणि तापमान, म्हणजे कोणत्या जंगलांमध्ये आपण बघतो ना की काही काही भाग आहे तिथे 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो, 200 mm पेक्षा, 250 mm पेक्षा, मग तिथे एव्हरग्रीन फॉरेस्ट नाव दिले जाते. तो नावं कसे दिले जातात त्याच्यावर डिसाइड होतं ते. बघा, कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विचारलंय, रॉंग सेंटेन्स, इनकरेक्ट सेंटेन्स. सदाहरित वनांमध्ये बहुस्तरीय वनरचना विकसित झालेली असते. बरोबर आहे ना. खूप, आता समजा ही लँड आहे, ठीक आहे. सो जमिनीलगत छोटे छोटे झुडपं असतात, थोडं वरती गेल्यावर मग असे असतात. ते का की या खालच्या झाडांना, म्हणजे झाडांना काय भेटत नाही? सूर्यप्रकाश मिळत नाही, सूर्यप्रकाश. मग सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी जी काही काही झाडं असतात ती जास्त जास्त ग्रो होत राहतात. मग याला भेटत नाही, मग हा जास्त वरती ग्रो होणार. मग हे छोटा स्तर असतो, हा मध्यम स्तर असतो, उंच स्तर, असं काय असतात? स्तर असतात. गेटिंग? बहुस्तरीय वनरचना विकसित झालेल्या असतात. बरोबर आहे. पानगळीची वने ऋतुनिष्ठ बदल दर्शवतात. बरोबर आहे. जर उन्हाळा असेल तर सगळे पाने गाळलेले असतात आणि नंतर मग वसंत ऋतूमध्ये परत त्यांना पालवी फुटते. काटेरी वनांमध्ये मोठ्या रुंद पानांचे वृक्ष प्रामुख्याने आढळतात आणि पर्वतीय वनांमध्ये उंचीनुसार वनस्पतींच्या प्रजाती. आता आपण ते पर्वतात बघितलंच होतं असं, है ना. सो हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. कारण मोठे आणि रुंद नाही, छोटे छोटे पानं असतात. काटेरी झाडं जर तुम्ही बघितलं असेल, काटेरी झाड थोडक्यात जर बोर असेल, ठीक आहे, तर ते बोरीचं झाड बघितलं, छोटी छोटी पानं असतात आणि त्याला काटे असतात. म्हणजे छोटी पाने असतात, त्याला काटे असतात आणि त्याचे रूट्स खोलवर गेलेले असतात, ठीक आहे. सो हे मोठे पानं नसतात. सी स्टेटमेंट चुकीचं आहे. बघा, पुढीलपैकी कोणत्या वृक्षापासून आर्थिक दृष्ट्या महत्वाचं तेल मिळते? कशापासून मिळतं मग? जोजोबा. चंदन पासून पण मिळते, ठीक आहे. सिसम आणि साल. पण कोणत्या वृक्षापासून आर्थिक दृष्ट्या महत्वाचं तेल? मग त्याचं नाव काय? जोजोबा, ठीक आहे. यांच्यापासून पण भेटतं, पण ते जास्त आर्थिकदृष्ट्या एक्सपोर्ट करतो आपण. बघा आता पुढे, भारतातील डुआर्स प्रदेश पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यासाठी ओळखला जातो? आता डुआर्स आपण सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये बघितलं होतं. कुठे असतात? हिमालयाज मध्ये असतात डुआर्स प्रदेश, की जिथे काय असतात? नद्यांनी वाहून आणलेला गाळ वगैरे साचतो, ठीक आहे. व्हॅली लाईक भाग असतो. आता ते खारपुटीचे वने नाही आहेत डुआर्स मध्ये. पूर्व हिमालयन पायथ्याशी प्रवेशद्वाराचा प्रदेश येतो. थार वाळवंटातील गवताळ आहे, पश्चिम घाटातील नाही. सो बी इज द करेक्ट आन्सर. हिमालयातला प्रदेश आहे जिथे काय असं ऍग्रिकल्चर वगैरे केले जातात, जिथे लोक हिमालयात स्थायिक झालेले आहेत, ठीक आहे, स्थायिक झालेले आहेत. बघा, केनब्रेक्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा. केनब्रेक्स ही संज्ञा पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? केनब्रेक्स, उंच बांबूची जंगले, गंगा त्रिभुज प्रदेशातील दाट उंचाळ गवताळ प्रदेश. गंगा त्रिभुज प्रदेशातील दाट उंच गवताळ प्रदेशला काय म्हणतात? केनब्रेक्स. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार करून ठेवा. विचारलेला नाही, एखाद्या एक्झाम मध्ये विचारू शकतात. गंगेच्या मैदानातील भावर आणि तराई प्रदेशात प्रामुख्याने कोणते वृक्ष आढळतात? आता हे भावर आहे, ठीक आहे, भाबर आहे, पण त्याला भावर पण म्हणतात. मग कोणते वृक्ष आढळतात?
देवदार आणि फर हे उंच ठिकाणी आढळतात. ठीक आहे. खेजडी आणि बाभूळ काटेरी वनांमध्ये, काटेरी वने. सुंदरी मँग्रुव्ज मध्ये. ठीक आहे. साल व सेमल. आता यांच्यापासून काय बनतं, प्लायवूड आणि प्लाय बनतं, किंवा क्रिकेटच्या बॅट्स वगैरे बनवण्यासाठी हे लाकूड महत्वाचं असतं. फर्निचरसाठी, ठीक आहे, फर्निचरसाठी पण त्याचा उपयोग होतो. ठीक आहे. दिस इज द इम्पॉर्टंट, साल व सेमलसाठी. आणि हे बाकीचे वेगवेगळ्या ठिकाणी. बघा, पश्चिम बंगालच्या गंगा त्रिभुज प्रदेशात प्रामुख्याने कोणता वृक्ष आढळतो? सुंदरी ट्री आहे, त्याच्यावरून सुंदरबन नाव पडलंय. ठीक आहे. पुढील पैकी बघा विधान विचारात घ्या. चंदन उच्च व्यापारी मूल्य लक्षाला ऑब्वियस आहे. लाल चंदन, पुष्पा मूवी, पुष्पा 1, पुष्पा 2. चंदनाचा प्रमुख उपयोग सुगंधी पदार्थ आणि औषध निर्मितीत होतो. बरोबर आहे. चंदनापासून चंदनाचं उटणं, चंदनाचं साबण, चंदनाचं तेल, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी बनतात. दक्षिण भारतातील शोला फॉरेस्ट कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहेत? शोला फॉरेस्ट एमपीएससी ने पण बऱ्याचदा विचारला. इव्हन यूपीएससी ऑल्सो आस्क फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स ऑन दिस थिंग. दक्षिण सह्याद्री, साऊथ सह्याद्रीमध्ये, सदर्न वेस्टर्न घाट यू कॅन से, साऊथ वेस्टर्न घाट्स मध्ये शोला फॉरेस्ट आढळतात. आसाम मधील उंच गवताळ, कुठून? आसाम मधील उंच गवताळ प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते? डॉर्स. लक्षात ठेवा, डॉर्स. समशीतोष्ण कटिबंधीय वनांतील महत्वाचा सूचीपर्णी वृक्ष कोणता? सूचीपर्णी, ठीक आहे. चीर पाईन म्हणजे समशीतोष्ण म्हणजे पर्वतीय जो भाग आहे, ठीक आहे, म्हणजे काय, टेम्परेट फॉरेस्ट तुम्ही म्हणू शकता. काय टेम्परेट फॉरेस्ट मधला महत्वाचा वृक्ष कोणता आहे? चीर किंवा पाईन. सूचीपर्णी म्हणजे काय, त्याचे तुम्ही जर ते निलगिरीचं झाड बघितलं असेल तर त्याला असे टोकदार पाने असतात, त्याला म्हणतात सूचीपर्णी. चीर किंवा चीर पाईन त्याचं नाव आहे. भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी हिमालयातील वनांचे प्रमाण सुमारे किती टक्के? हिमालयात किती टक्के? हिमालयन जो भाग आहे, ठीक आहे, वेस्टर्न घाट काय ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, तसं हिमालय सुद्धा म्हणजे ईस्टर्न हिमालय काय बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. मग त्याच्यात 52% म्हणजे पूर्ण जे फॉरेस्ट आहे इंडियातलं त्यातलं 52% क्षेत्रापैकी हिमालयांमध्ये 52% त्याचं प्रमाण आहे. अंदमान बेटांवरील महोगनी या लाकडाचा प्रमुख उपयोग कशासाठी होतो? महोगनी, एबनी हे काय डेसिडियस फॉरेस्ट म्हणजे पानझडी जे वन असतात त्यातली झाड आहे. एबनी असेल, महोगनी असेल, रोजवूड असेल, मग त्यातलं हे काय उच्च प्रतीचं फर्निचर बनवण्यासाठी महोगनी लाकडाचा उपयोग केला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते कुठे भेटतं? अंदमान निकोबार बेटांवर. बघा, तमिळनाडूमध्ये आढळणारी पियासाल वने कोणत्या प्रकारची आहेत? पियासाल मृदू सॉफ्ट वूड आहेत, ठीक आहे, ठणक नाही आहेत. म्हणजे थोडा भाग कोणता येतो? तो ट्रॉपिकल भाग येतो. खूप सारे झाड आहेत, पण त्यातले जे पियासाल वन आहेत ते काय सॉफ्ट वूड आहेत, ठीक आहे, मृदू प्रकारची वन आहेत. महत्वाची कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशात प्रामुख्याने कोणता वृक्ष आढळतो? पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशात कोणता? अल बखार नावाचा काय प्रमुख वृक्ष आढळतो. हे स्पेशालिटीज आहेत जनरली, ठीक आहे, नवीन आहेत, नावं लक्षात ठेवा. पुढील पैकी कोणता वृक्ष वृक्षारोपणासाठी सर्वाधिक उपयुक्त मानला जातो? वृक्षारोपणासाठी साग आहे, सिसव आहे, चंदन आहे, कोणतंही लावा ना, झाडं उगवायची आहेत फक्त, वृक्षारोपण करायचंय. मग नीम असेल किंवा फळवर्गीय पिकं असेल, काही असेल, उगवा, ठीक आहे. डी. भारतातील इम्पिरियल फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1864, 1864 मध्ये इम्पिरियल फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना झाली. भारतातील पहिल्या वन महासंचालक इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? फर्स्ट, ठीक आहे, एकदम सुरुवातीला नाव लक्षात ठेवा, डॉक्टर डिट्रिच ब्रँडिस. डॉक्टर डिट्रिच ब्रँडिस. भारतीय वन अधिनियम इंडियन फॉरेस्ट ऍक्ट कोणत्या वर्षी संमत झाला? 1927. पहिला कायदा 1927 ला इंडियन फॉरेस्ट ऍक्ट सुरू झाला. त्याच्यानंतर मग 1948, 1972, ठीक आहे, देन 1986 असे ते पुढे पुढे गेलेले.
वन फॉरेस्ट हा विषय राज्य सूचीवरून समवर्ती सूचीत कोणत्या घटना दुरुस्तीनंतर समाविष्ट करण्यात आला? कोणता? वन फॉरेस्ट. ठीक आहे. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 42वी. ठीक आहे. वन फॉरेस्ट हा विषय राज्य सूचीवरून समवर्ती सूचीत कोणत्या घटना दुरुस्तीनंतर समाविष्ट करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? प्रोजेक्ट टायगर 1 एप्रिल 1973. घोषणा 1972ची. घोषणा 1972ची. मग सुरू कधी करण्यात आला? 1 एप्रिल 1973. व्हेरी इम्पॉर्टंट. बघा पुढे एक मिनिट. ठीक आहे. भारतात बघा वन महोत्सव दरवर्षी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? 1 ते 7 जुलै. 1 ते 7 जुलै वन महोत्सव. डन. ऑगस्ट 2025 पर्यंत बघा, ऑगस्ट 2025 पर्यंत भारतात राष्ट्रीय उद्यानांची संख्या 2025 नंतर वाढलेली आहेत. तोपर्यंत 107 नॅशनल पार्क्स होते. 107 नॅशनल पार्क्स होते. भारतातील राष्ट्रीय उद्यानांखालील एकूण क्षेत्रफळ म्हणजे जेवढे पण नॅशनल पार्क्स आहेत इंडियामध्ये त्यांच्या पूर्ण टोटल क्षेत्रफळ किती आहे? 44,000 म्हणजे 44,403 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे काय? 44,403 चौरस किलोमीटर एवढं काय पूर्ण नॅशनल पार्क्स मध्ये क्षेत्रफळ वाटलं गेलं. अजून ते चेंजेस होत राहतील त्याच्यात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघा आता कोणतं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महानगराच्या हद्दीत असलेलं प्रसिद्ध आणि पहिलं आहे ते फर्स्ट की जे काय एका सिटीमध्ये मुंबईमध्ये येते. ते महाराष्ट्रातील मुंबई येथे आहे. ठीक आहे. बोथ आर करेक्ट. पहिलं येते की सिटीच्या आत ते आहे. बघा एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणतं? काझीरंगा. कुठे येते? आसाम. बंदीपूर कर्नाटका. ठीक आहे. जिम कॉर्बेट उत्तराखंड. मानस अगेन आसाम. आणि मग एकशिंगी गेंड्यासाठी काझीरंगा आसाम मधलं फेमस. डन. बघा भारतातील पहिले आता बघा भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे जिम कॉर्बेट उद्यान कोणत्या राज्यात आहे? आता जस्ट सांगितलं उत्तराखंड. आणि हिमाचल मध्ये काय? हिमाचल मध्ये पिन व्हॅली. इथे उत्तर प्रदेश मध्ये दुधवा. ठीक आहे. आणि इथे सिक्कीम मध्ये कांचनजंगा. ठीक आहे. कांचनजंगा. ठीक आहे. येईलच ते अजून पुढे. भरतपूर. ठीक आहे. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणतं? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कशासाठी फेमस आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी फेमस आहे. ते कुठे आहे? राजस्थान मध्ये. राजस्थान. ठीक आहे. राजस्थान लक्षात ठेवा. भरतपूर. पुढील पैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हत्तींसाठी फेमस आहे? बंदीपूर कुठे सांगितलं मी? कर्नाटकामध्ये. हत्तींसाठी फेमस आहे. काना मध्य प्रदेशमध्ये, काझीरंगा आसाम मध्ये आणि नगरहोल पण कुठे आहे? कर्नाटकामध्ये. गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या महानगरात आहे? गिंडी नॅशनल पार्क कुठे येते? चेन्नई येते. चेन्नई कुठे आहे? तमिळनाडू राज्यात आहे. चेन्नईच्या जवळ आहे गिंडी नॅशनल पार्क. डन. पुढील पैकी कोणते राष्ट्रीय उद्यान झारखंड राज्यात आहे? कोणतं आहे? बेतला नॅशनल पार्क. बेतला लक्षात ठेवा. बेतला. पुढील पैकी विधाने विचारात घ्या. कुनो राष्ट्रीय उद्यानाला डिसेंबर 2018 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. ठीक आहे. कुनो नॅशनल पार्क 2018 मध्ये कुठे येते? कुनो नॅशनल पार्क इज इन द मध्य प्रदेश. ते मूळतः अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? बरोबर. 1 and 2 आर द करेक्ट. प्रोजेक्ट चीता अंतर्गत नामिबियातून चिते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलेले? हे सगळ्यांना माहिती आहे. कोणतं आहे? कुनो पालपूर नॅशनल पार्क. कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. डन. रणथंबोर नॅशनल पार्क कुठे आहे? राजस्थान. रणथंबोर. कान्हा नॅशनल पार्क कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. ताडोबा महाराष्ट्रात. कुनो पालपूर मध्य प्रदेश. भारतात चिता नामशेष झाल्यानंतर सुमारे किती वर्षांनी पुन्हा आणण्यात आल्या? 70 वर्षांनी. किती? 70 वर्षांनी. जवळपास तुम्हाला सांगतो 1950च्या आसपासच्या दशकात चिता नामशेष झालेला आहे भारतातून. मग नवीन चिता कोणता आला होता भारतात? तर मिथुन दाचा चिता मूवी जर तुम्ही बघितला असेल तर ते एकदा बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यात त्यांनी परत हाऊ चिताज वेर लुकिंग लाईक
तर त्यांनी तो चिता मूवी जर असेल तुमच्याकडे युट्यूबवरचा तो तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे, मिथुन दाचा. पण तेव्हा आपल्याला कळलं की चिता इज व्हेरी फिअर्स ॲनिमल. मग त्याच्यानंतर तो जवळपास 1950-60च्या दशकातच नामशेष झालेला आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत भारतात वन्यजीव अभयारण्यांची संख्या किती होती? ठीक आहे, वन्यजीव अभयारण्य किती होते तोपर्यंत? 573. भारतातील सर्वाधिक वन्यजीव अभयारण्य कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहेत? अंदमान निकोबार. 11 वन्यजीव अभयारण्य. किती? 11. राज्यनिहाय सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य कोणते? महाराष्ट्र. राज्यनिहाय, ठीक आहे. मग त्याचं नॅशनल पार्क जर विचारलं तर मध्य प्रदेशमध्ये, पण अभयारण्य विचारलं तर महाराष्ट्र. कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कर्नाळा पक्ष्यांसाठी. कुठे आहे? कर्नाळा, महाराष्ट्रात, ठीक आहे. सुलतानपूर लेक अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सुलतानपूर, हरियाणा. कुठे? हरियाणा. हरियाणामध्ये ते. दाचिगम अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यांसाठी? दाचिगम हंगुलसाठी. कुठे आहे ते? जम्मू अँड काश्मीरमध्ये. कुठे? जम्मू अँड काश्मीरमध्ये. दाचिगम नॅशनल पार्क जम्मू अँड काश्मीर हंगुल प्राण्यासाठी फेमस आहे. रणथंबोर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. मी तुम्हाला मागच्याच क्वेश्चन मध्ये सांगितलेलं. जोड्या लावा चला. अयोग्य जोडी विचारलेली आहे. मानस आसाम बरोबर आहे. सिम्प्लीपाल ओडिसा. सुंदरबन पश्चिम बंगाल. हे तर तुमचं पाठच झालं असणार. इंद्रावती मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये का नाही ते कुठे आहे? छत्तीसगडमध्ये. इंद्रावती नॅशनल पार्क कुठे आहे? छत्तीसगडमध्ये, ठीक आहे. पीन व्हॅली नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे? हिम बिबट्या. हिम बिबट्या. मग ते कुठे आहे? हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य, ठीक आहे, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केरळ. कुठे? केरळमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात असू द्या. केरळ फुलपाखरांसाठी नॅशनल पार्क येते. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मग केरळ मधला कोणता जिल्हा आहे? कासारगोड जिल्हा केरळ मधला, लक्षात ठेवा. हरिके पत्तन हे राष्ट्रीय पान, बघा, हे राष्ट्रीय पान पक्षी क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. हरिके पतन राष्ट्रीय पान पक्षी क्षेत्र, म्हणजे जे पान पक्षी असतात ते तिथे येतात, पंजाबमध्ये येते. पुढे विधान विचारात घ्या. बघा, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट आहे उत्तराखंडमध्ये, बरोबर आहे. त्याची स्थापना 1936 मध्ये झालेली होती. राईट, बोथ आर द करेक्ट. बोथ आर द करेक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा एव्हरग्रीन क्वेश्चन आहे. एमपीएससी युपीएससी असेल किंवा कोणत्याही एक्झाम मध्ये पुन्हा पुन्हा विचारला गेलाय. लोकटक सरोवरातील जगात सर्वात मोठे तरंगते अभयारण्य कोणते? कैबुल लामजाव नॅशनल पार्क. कैबुल लामजाव नॅशनल पार्क, ठीक आहे. आता हे सुलतानपूर कुठे आहे? हरियाणामध्ये, ठीक आहे. केवलादेव नॅशनल पार्क कुठे आहे? मग ओडिशामध्ये. डन. सांगाई हा दुर्मिळ हरिण, बघा आता सांगाई डिअर साठी ते फेमस आहे. दुर्मिळ हरिण कोणत्या अभयारण्यात आढळतो? कैबुल लामजाव मणिपूर. कुठे आहे? कैबुल लामजाव मणिपूर, म्हणजे जो प्रोजेक्ट आहे नॅशनल पार्क मणिपूरमध्ये, लोकटक सरोवर आहे तिथलं. कुठलं? मणिपूर मधलं. मणिपूर, लक्षात ठेवा. गरम पाणी वन्यजीव अभयारण्य, गरम पाणी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गरम पाणी आसाम. गरम पाणी आसाम. पश्चिम घाटात एकूण राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे किती आहेत? म्हणजे नॅशनल पार्क्स, ठीक आहे, नॅशनल पार्क किती आहेत आणि साधी अभयारण्य किती आहेत? 13 नॅशनल पार्क आहेत आणि 20 अभयारण्य आहेत, ठीक आहे. भारतातील पहिले नाईट सफारी पार्क कोणत्या राज्यात विकसित होते? उत्तर प्रदेशमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. नाईट सफारी पार्क कोणत्या राज्यात विकसित होत आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये. भारतातील पहिले नाईट सफारी पार्क कोणत्या ठिकाणी? उत्तर प्रदेशमध्ये होते, पण कोणत्या ठिकाणी आहे? कुकरेल, लखनौ. कुकरेल जो एरिया आहे फॉरेस्टचा, लखनौ कॅपिटल सिटी जवळ, तिथे ते विकसित केले जाते. पंजाबचा राज्य प्राणी कोणता आहे? काळवीट. कोणता? काळवीट. पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे मग? ब्लॅक फ्रँकोलिन, म्हणजे काय? काळा तितर. पंजाबचा काय आहे? राज्य पक्षी आहे. आता हॉर्नबिल कोणत्या राज्याचा आहे? नागालँडचा. हॉर्नबिल कोणत्या राज्याचा आहे? नागालँडचा आहे.
भारतातील जंगली हत्तींचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अधिवास क्षेत्र कोणतं आहे? बिलिगिरीनाथ रंगन टेकड्या. बिलिगिरी रंगस्वामी किंवा रंगनाथ टेकड्या ज्या आहेत कर्नाटक मधल्या तिथे येते. आता ही गीर नॅशनल पार्क कुठे येते? गुजरातमध्ये. आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे गीर नॅशनल पार्क. निलगिरी तमिळनाडूमध्ये, जिथे निलगिरी नॅशनल पार्क जिथे वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट काय होतात? मीट होतात. आणि सुंदरबन कुठे? वेस्ट बेंगॉल. सुंदरबन वेस्ट बेंगॉल. आशियाई हत्तींचे जगातील सर्वात मोठे अधिवास क्षेत्र आता जस्ट सांगितलं काय? पश्चिम घाट. ठीक आहे, आशियाई हत्तींचे. ठीक आहे, पश्चिम घाटात. हिमालयात दूध, मांस व ओझे वाहण्यासाठी पाळला जाणारा कोणता पक्षी? याक. ठीक आहे, कोणता आहे? याक. कस्तुरी मृग तुम्हाला माहिती आहे, रामायण तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. मिथुन. मिथुन हा एक शेळीसारखाच प्राणी असतो. ठीक आहे, त्याचा लोकर वगैरे त्याचा उपयोग केला जातो. पुढील पैकी कोणती मेंढीची जात राजस्थानातील नाही? राजस्थानात कोणती नाही आहे? बन्नूर. मारवाडी आहे, चोकला आहे, मालपुरी या राजस्थानातील मेंढ्यांच्या प्रजाती आहेत. बन्नूर ही राजस्थानातली नाही, ती कुठली आहे? गुजरात. थार वाळवंटाच्या प्रदेशात ती बन्नूर ची जात आहे मेंढीची, ती पाळली जाते. चोकला ही जात कोणत्या प्राण्याची आहे? मेंढी. चोकला काय? मेंढीची जात आहे. भारतात वाघ आणि सिंह हे दोन्ही वन्यजीव प्राणी नैसर्गिक अधिवासात आढळणारा जगातील एकमेव देश कोणता आहे? भारत. भारतात वाघ आणि सिंह सगळे एकत्र राहतात. पुढील पैकी कोणती जोडी अयोग्य आहे? अयोग्य बघा, पश्चिम बंगाल एकसिंगी गेंड्यासाठी फेमस आहे का? आसाम एकसिंगी गेंडा फेमस आहे. गुजरात आशियाई सिंहांसाठी फेमस आहे. महाराष्ट्र शेकरूसाठी. ठीक आहे, मग पश्चिम बंगालमध्ये कोणता प्राणी आढळतो? ठीक आहे, नॉक्टर्नल प्राणी म्हणजे काय? रात्री फिरणारा, म्हणजे रात्री शिकारीवर निघणारा प्राणी आहे. त्याचं नाव मला कमेंट मध्ये सांगा. पण तो काय? नॉक्टर्नल आहे. नॉक्टर्नल म्हणजे काय? रात्री शिकारीवर निघतो. चुकीची जोडी कोणती आहे? भारतातील सर्वाधिक खनिज समृद्ध प्रदेश म्हणून पुढील पैकी कोणता प्रदेश ओळखला जातो? छोटा नागपूर पठार, झारखंडचा एरिया आहे. कोणता? छोटा नागपूर पठार, झारखंड. दख्खनचा लावा पठार तिथे पण आहे, पण सगळ्यात जास्त इंडस्ट्रीज वगैरे, मायनिंग वगैरे, जर कोळसा वगैरे बघितला तुम्ही तर ते छोटा नागपूरमध्ये आहे. मिनरल हार्टलँड ऑफ इंडिया म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? छोटा नागपूर पठार. पुढील पैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काय? चुकीची आहे. बघा आता, दक्षिणी खनिज पट्टा म्हणजे सदर्न मिनरल बेल्ट, सदर्न मिनरल किंवा साऊथ मिनरल बेल्ट कर्नाटकमध्ये, कर्नाटक साऊथचं स्टेट आहे. पश्चिम म्हणजे वेस्टर्न, गुजरात बरोबर आहे. मध्य पंजाब आहे. ईशान्य झारखंड. आता हे तर बरोबर आहे, हा चुकीचा आहे. का? मध्य मध्ये काय येणार? तो मध्य प्रदेश येणार, एमपी येणार. ठीक आहे, सी जोडी काय? चुकीची. पुढील विधाने विचारात घ्या बघा. भारतातील धातू खनिज, मेटल मिनरल्स प्रामुख्याने अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांमध्ये आढळतात. बरोबर आहे, रूपांतरित आणि अग्निजन्य खडकांमध्येच तिथे मॅक्झिमम मिनरल सापडतात. गाळाच्या खडकांमध्ये धातू खनिजांचे प्रमाण कमी आहे. गाळाचे जे असतात ते काय असतात? स्तरित खडक म्हणतो आपण त्याला. स्तरित खडकांमध्ये मिनरलचं, या धातूंचं प्रमाण कमी आहे. बोथ आर द करेक्ट. सी स्टेटमेंट बरोबर आहे. खालीलपैकी कोणता खनिज समूह मुख्यतः पश्चिम भारताशी संबंधित आहे? कोणता आहे? वेस्टर्न भारत. ठीक आहे, वेस्टर्न इंडियामध्ये कोणकोणते आहे? तांब, शिशेजेस. आता मॅग्नीज असेल, कोळसा असेल, लोह, हा ईस्टर्न इंडियासाठी. कोळसा म्हटलं की ईस्टर्न इंडिया आला, म्हणजे पूर्व भारत. कोळसा, लोह, अभ्रक. परत अगेन ओडिसा, छत्तीसगड, झारखंडचा तो भाग आहे. बॉक्साइट, संगमनेर, कोळसा. म्हणजे मग बॉक्साइट वगैरे बघितलं, संगमरवर बघितलं तर राजस्थान आहे. बॉक्साइट महाराष्ट्र, कोल्हापूरचा भाग आहे. सो तांब, शिसे जास्त बघितलं तर तो कुठं होतो? पश्चिम भारताशी संबंधित आहे. राष्ट्रीय खनिज धोरणाचे प्रमुख उद्देश कोणते आहे? खनिज आयात आयात कसं वाढवणार? निर्यात वाढली पाहिजे ना, प्रोडक्शन वाढलं पाहिजे. पहिलं चुकीचं आहे. खनिज क्षेत्रात खासगी गुंतवणूक पूर्णपणे बंद. मग खासगी गुंतवणूक बंद झाली तर मग सरकार तेवढं कॅपेबल आहे का? ठीक आहे, डन. खनिज क्षेत्राचा शाश्वत आणि स्पर्धात्मक विकास करणे. बेस्ट पॉसिबल स्टेटमेंट. चांगलं वाक्य बघायचं की जे काय असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल, सर्वांगीण असेल. नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन मुख्य कोणत्या उद्देशाशी संबंधित आहे? क्रिटिकल मिशन आहे बघा, कृषी उत्पादन. मिनरल आणि कृषीचा काय संबंध? ठीक आहे, म्हणजे थोडं लांब लांब वाटतं ना. महत्वपूर्ण खनिजांची उपलब्धता सुनिश्चित करणे. बरोबर आहे. क्रिटिकल, नॅशनल क्रिटिकल मिनरल आणि महत्वपूर्ण. क्रिटिकल म्हणजेच काय येणार? महत्वपूर्ण. जलसंधारण आणि वनक्षेत्र. ठीक आहे, वियर्ड ऑप्शन्स आहेत. पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? पुढील पैकी, ठीक आहे,
कोणते युद्ध विधान काय योग्य? भारतातील महत्वपूर्ण खनिजांचे उत्खनन फक्त सार्वजनिक क्षेत्र करते. आहे का? असं आहे का? मग ह्या ज्या रिलायन्सच्या असतील, अदानी अंबानी यांच्या ज्या खाणी आहेत, मग त्या कशासाठी आहेत? ठीक आहे. महत्वपूर्ण खनिजांच्या बाबतीत आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे राष्ट्रीय उद्देश आहे. ऑब्विस आहे, इम्पोर्ट कमी करायचं. इम्पोर्ट कमी झाली म्हणजेच आपला पैसा बाहेर जाणार नाही, लोकांना मॅक्झिमम रोजगार मिळेल. क्रिटिकल मिनरल्स मिशन केवळ किनारी भागापुरता आहे आणि भारतात खनिज शोधकर्ता पूर्णपणे थांबवण्यात आलेले. ठीक आहे. एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. बी नंबरचं स्टेटमेंट काय करेक्ट आहे. पुढील पैकी कोणते खनिज अधातू खनिज गटात मोडते? अधातू खनिज गटात मोडते म्हणजे धातू नाहीये, ते अधातू आहे. कशा कोणतं आहे? जिप्सम. जिप्सम लक्षात ठेवा. तांब धातू आहे, निकेल आणि जस्त काय धातू आहे. मग धातू आणि अधातू मधला फरक माहिती आहे? धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. धातू टणक असतात, ठिसूळ असतात, अधातू तसे मऊ असतात. डन. सो दीज आर द थिंग्स. खालीलपैकी कोणता ऊर्जा खनिजांचा भाग आहे? म्हणजे ऊर्जा ज्याच्यापासून ऊर्जा निर्मित केली जाते. खनिज तेल. ग्राफाइट सगळ्यात ठणक काय धातू आहे. अभ्रक मऊ आहे. डोलोमाइट वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये लागतो. पण ऊर्जा खनिज काय? खनिज तेल. पुढील पैकी कोणता पर्याय केवळ धातू खनिजांचा आहे? म्हणजे केवळ धातू म्हणजे फक्त धातू आहेत, अधातू नाही. लोह, तांबे, निकेल सगळे टणक आहेत, धातू आहे. जिप्सम अभ्रक, ठीक आहे, कोळसा आणि इथे काय ग्राफाइट, चुनखडी आणि हिरा. आता चुनखडी काय अधातू. सो हे सगळे काय आहेत? अधातू. हिरा सुद्धा काय अधातू आहे. म्हणजे पहिलाच गट बरोबर आहे, लोह, तांबे, निकेल. भारतातील खनिज उत्पादनात सर्वाधिक योगदान देणारे राज्य कोणतं राज्य असेल? मग ओडिसा. जर तसं विचारा झारखंड आहे, ओडिसा, छत्तीसगड, वेस्टर्न म्हणजे ईस्टर्न जो बेल्ट आहे तिथून. पुढील पैकी कोणता खनिज प्रकार लोह खनिजाचा नाहीये? बॉक्साइट लोह खनिज नाही. मॅग्नेटाइट आहे, लिमोनाइट आहे, हेमेटाइट आहे. ठीक आहे. हे सगळे काय लोह खनिज आहे, बॉक्साइट नाही. भारतात उच्च दर्जाच्या लोह खनिजासाठी कोणता प्रकार प्रसिद्ध आहे? मॅग्नेटाइट. ठीक आहे का? हेमेटाइट. इथे लिमोनाइट नाही म्हणजे काय हेमेटाइट. लक्षात ठेवा. हेमेटाइट, मॅग्नेटाइट असं येतं त्याचा. ठीक आहे. मग वेगवेगळे उत्तर दिलेत. आता हा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, आता हा जर तुम्ही 2020 चा एमपीएससी कंबाईनचा जर पेपर बघितला तर त्या काही पुस्तकांमध्ये हेमेटाइट आन्सर आहे. म्हणजे एनसीईआरटी मध्ये हेमेटाइट आहे आणि स्टेट बोर्ड मध्ये काय मॅग्नेटाइट आहे. मग तो क्वेश्चन कॅन्सल केला गेला. मग तो क्वेश्चन बऱ्याच लोकांचा गडबडला, काहींचा बरोबर होता. ज्यांनी एनसीईआरटी वाचली त्यांनी मॅग्नेटाइट आन्सर केलं, ज्यांनी स्टेट बोर्ड वाचलेलं त्यांनी हेमेटाइट केलं. शेवटी तो क्वेश्चन कॅन्सल झाला. मग कट ऑफ थोडा मागे ओसरला. ठीक आहे. सो असं आहे. पण इथे एनसीईआरटीने हेमेटाइट आन्सर दिलाय, तो वी विल गो विथ द हेमेटाइट. डन. पुढील विधाने विचारात घ्या. हेमॅटाइट मध्ये लोहाचे प्रमाण मॅग्नेटाइट पेक्षा कमी असते. आता इथे जर बघितलं स्टेट बोर्ड तर ते स्टेटमेंट बरोबर आहे, पण मॅग्नेटाइट पेक्षा इथे लोहाचे प्रमाण यांनी काय दिलंय? बरोबर दिलंय. ठीक आहे. म्हणजे हेमॅटाइट मध्ये लोहाचं प्रमाण काय कमी नाही आहे, तर ते काय जास्त आहे. म्हणून हे स्टेटमेंट काय इथं चुकीचं होणार. भारतात हेमॅटाइटचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात. बरोबर आहे. बी फक्त बी काय करेक्ट आहे. मॅग्नेटाइट नाही. म्हणजे जर ओव्हरऑल ग्लोबल लेवलला बघितलं मॅग्नेटाइट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ द आयर्न. ठीक आहे. पण मग इंडियात ते नाहीये. म्हणजे इंडियातलं बेस्ट काय हेमॅटाइट. भारतातील लोह खनिज उत्पादनाच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? ओडिशा. जे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे मेटल आहेत, मेटलिक मिनरल्स मध्ये जर प्रोडक्शन सगळ्यात जास्त कोणतं राज्य करत असेल तर ओडिशा आहे. डन. कोळसा वगैरे असतील, खाणे असतील तर झारखंड. पुढील पैकी कोणते विधान काय चुकीचं आहे? इनकरेक्ट आहे. बॉक्साइट हे अल्युमिनियमचे प्रमुख धातू खनिज आहे. बॉक्साइट हे अल्युमिनियमचं काय बॉक्साइट. कोळसा ऊर्जा खनिज आहे. बरोबर आहे. जिप्सम हे धातू. जिप्सम काय अधातू आहे. त्याला चकाकी नाहीये, त्याला इट्स नॉट अ मलेबल म्हणजे तन्यता हा गुणधर्म नाहीये. ठीक आहे. पेट्रोलियम ऊर्जा खनिजात समाविष्ट होते. म्हणजे काय सी चुकीचं आहे. खनिजांचे वर्गीकरण करताना पुढील पैकी कोणता गट योग्य आहे? गट योग्य. ठीक आहे. धातू आहे, अधातू आहे आणि ऊर्जा खनिज हाच बरोबर. प्राथमिक, द्वितीय, स्फटिके हे काही नाहीये.
पुढीलपैकी कोणता प्रदेश बघा लोह मॅग्नीज या दोन्ही खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. लोह आणि मॅग्नीज. दक्षिण खनिज पट्टा. काय? दक्षिण खनिज पट्टा. पुढीलपैकी कोणता प्रदेश लोह मॅग्नीज या दोन्ही खनिजांसाठी प्रसिद्ध आहे? तर तो दक्षिण खनिज पट्टा. पुढीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय खनिज धोरणाशी सुसंगत नाही? ठीक आहे. पुढीलपैकी कोणते विधान, ठीक आहे, पुढीलपैकी कोणते विधान, थोडं वेट, जस्ट वेट फॉर द सेकंड. ठीक आहे. बघा, पुढीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय खनिज धोरणाशी सुसंगत नाही? म्हणजे वेगळं विधान तुम्हाला काय करायचंय? ओळखायचंय. बघा, सुसंगत नाही म्हणायचंय. शाश्वत खाणकामाला प्रोत्साहन देणं, बरोबर आहे. खनिज शोध कार्याला चालना देणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे, खनिज उत्खननावर संपूर्ण बंदी घालणे. वियर्ड आहे. डी सुसंगत नाही. पुढीलपैकी विधाने विचारात घ्या. बघा, भारत लोह खनिज उत्पादनात जगात अग्रगण्य देशांपैकी एक आहे. बरोबर आहे. लोह खनिज उत्पादनात जर बघितलं आपण अल्युमिनियम आणि लोह खनिज, तर आपण जपानला आताच मागे टाकलंय, तर टॉपच्या देशांमध्ये एक आहे. बरोबर आहे. लोह खनिज निर्यातीत भारताचा क्रमांक उत्पादनातील क्रमांकापेक्षा मागे आहे. ऑब्वियस आहे, निर्यात कमीच होणार, कारण आपणच बऱ्यापैकी त्याचा यूज करतो. भारतातील लोह खनिज उत्पादन ओडिशाचा सर्वाधिक वाटा आहे. आताच बघितलं की ओडिशा सगळ्यात जास्त लोह खनिजाचं उत्पन्न करते. ठीक आहे, प्रोडक्शन करते. डी इज द करेक्ट. ऑल ऑफ द आर म्हणजे सगळेचे सगळे काय करेक्ट. पुढीलपैकी कोणती जुळणी अयोग्य? जोडी अयोग्य बघा. ओडिसा, केओझार म्हणजे काय? तर खाणींची नाव आहेत. ठीक आहे. छत्तीसगड मधले फेमस खान कोणते? बैलाडीला. कर्नाटक मधली कोणते? कुद्रेमुख. गोवा मधली सिंहभूम. सिंहभूम गोवामध्ये आहे का? तर कोणत्या राज्यात आहे ते कमेंट करून सांगा. ठीक आहे. डी ऑप्शन काय चुकीचा आहे. सिंहभूम झारखंड मध्ये असेल. कुठे? झारखंड. बघा, पुढील विधान विचारात घ्या. बैलाडीला खान आशियातील सर्वात मोठ्या यांत्रिक खाणींपैकी एक आहे. बरोबर आहे. यांत्रिक खाणींपैकी एक मोठे. बैलाडीला छत्तीसगड राज्यात आहे. आत्ताच बघितलं आपण. या भागातील लोह खनिजाचा उपयोग भिलाई पोलाद कारखान्यासाठी होतो. बरोबर आहे. बैलाडीला इथून जेवढं पण खनिज उत्पादन होतं लोहचं, ते कुठे वापरलं जातं? भिलाई पोलाद कारखान्यासाठी त्याचा वापर केला जातो. डन. ऑल ऑफ द अबोव्ह आर द करेक्ट. पुढीलपैकी कोणत्या राज्यातील लोह खनिज मुख्यतः मंगळुरू बंदरातून निर्यात केले जाते? कोणत्या राज्यातून? कर्नाटक येथील. डन. बघा, झारखंड मधील सिंहभूम, आता मी जे सांगितलं, झारखंड मधील सिंहभूम प्रदेश हा महत्वाचा लोह खनिज पट्टा आहे. बरोबर आहे. झारखंडातील लोह खनिजाचा उपयोग कुल्टी व बनपूर येथील पोलाद उद्योगासाठी केला जातो. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. झारखंड हे भारतातील सर्वाधिक लोह खनिज उत्पादक आहे. झारखंड आहे का? तर नाही, ओडिसा. कोणतं आहे? ओडिसा. 3 नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. तीन चूक. बरोबर. डन. एलिमिनेशन पण गेलं तरी. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? चुकीचं ओळखायचं. बघा, महाराष्ट्रात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिज आढळते. बरोबर आहे. गोव्यातील लोह खनिजाचा मोठा भाग निर्यात केला जातो. गोव्यात केला जातो आणि तो तिथूनच काय केला जातो? एक्सपोर्ट केला जातो, कारण तिथे पोर्ट आहे. महाराष्ट्र भारतातील लोह खनिज उत्पादनात प्रथम आहे का? ओडिसा प्रथम आहे. झारखंड 2 नंबरला आहे. छत्तीसगड 3 नंबर. भंडारा हा महाराष्ट्रातील लोह खनिज उत्पादक जिल्ह्यांपैकी एक आहे. बरोबर आहे. तो जो बेल्ट आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, तिकडे लोह खनिज सगळ्यात जास्त सापडतं. डन. सो सी इज द इनकरेक्ट, म्हणजे चुकीचं विधान इनकरेक्ट आहे. ऑप्शन बघितला तर सी बरोबर आहे. पुढील विधाने विचारात घ्या. बघा, भारतात जगातील सुमारे 5व्या भागा इतके लोह खनिज साठे आहेत. बरोबर आहे. लोहाच्या प्रमाणानुसार मॅग्नेटाइट हा सर्वाधिक दर्जाचा लोह खनिजाचा प्रकार आहे. तसं बघितलं तर आता बघा, त्यांनी मागे एनसीईआरटी नुसार हेमेटाइट दिलं, इथं मॅग्नेटाइट दिलं. हे स्टेटमेंट त्यांनी बरोबर दिले. म्हणजे ते डिपेंड्स. हेमेटाइट मध्ये लोहाचे प्रमाण मॅग्नेटाइट पेक्षा कमी असते. आता मागचा जो क्वेश्चन होता तोच यांनी नंतरच्या पीवायक्यूज मध्ये काय केलाय? फिरवलाय. आणि आयोग, एमपीएससी आयोगाने जे आपण ऑलवेज वी गो विथ द आयोगाचे आन्सर के, त्यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार जातो. ऑल ऑफ द करोड. पण जर तुम्हाला अजून पण सांगतो, जर दिलं मॅग्नेटाइट आणि हेमॅटाइट दिलं, तर मॅग्नेटाइट ऑलवेज काय? उच्च प्रतीचं लोखंड आहे. डन. मॅग्नेटाइट आन्सर करायचं अशा वेळेस. भारतीय लोह खनिजाचा प्रमुख खरेदीदार म्हणून पुढीलपैकी कोणता देश ओळखला जातो? जपान. आपण डायरेक्ट जपानला काय करतो? लोह खनिज एक्सपोर्ट करतो. पुढील विधान विचारात घ्या. दंडकारण्य पठारात लोह खनिजांचे महत्वपूर्ण साठे आहेत. बरोबर आहे. पश्चिम बंगालमधील दामोदर खोरे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. करेक्ट आहे.
आणि दोन्ही प्रदेश भारताच्या प्रमुख खनिज पट्ट्यांचा भाग आहेत. ऑल ऑफ द अबोव. दंडकारण्य पठार असेल, पश्चिम बंगाल दामोदर खोरं असेल आणि हे काय आहेत महत्वपूर्ण लोकखनिजासाठी आहेत. ऑल ऑफ द अबोव. डी इज द करेक्ट आन्सर. लास्ट क्वेश्चन बघा. कल्याणी फॉरेस्टा. कल्याणी फॉरेस्ट बघा फेरेस्टा. त्याच्याबद्दल तुम्हाला करेक्ट ओळखायचंय. हा भारतातील काय पहिला हरित ग्रीन स्टील प्रकल्प मानला जातो. या प्रक्रियेत जीवाश्म इंधनाऐवजी कमी कार्बन उत्सर्जन असणाऱ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो. हा प्रकल्प पुण्यातील कल्याणी समूहाशी संबंधित आहे. पुण्याशी म्हणजे पुण्यातला कल्याणी समूह जो आहे त्याने तो काय केलाय डेव्हलप केलाय कल्याणी फेरेस्टा. तर तिघच्या तिघच काय आहेत बरोबर आहेत. व्हेरी IMP कोणत्याही एक्झामला नंतर विचारला जाऊ शकतो स्टॅटिक म्हणून. ठीक आहे. डी इज द करेक्ट आन्सर. डी इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात. सो दिस वे द 100 क्वेश्चन्स ऑफ टुडे. आजचे हे काय होते 100 क्वेश्चन होते. त्याच्यात आपण काय केले सगळेचे सगळे 100 क्वेश्चन जिथे गरज होती तिथे काय केलं एक्सप्लेनेशन केलं आणि जिथे नव्हती आवश्यकता ते आपण काय केलं फक्त बघून घेतले. ठीक आहे. ते आपण काय केलं एकदा त्याचा गो थ्रू केले सगळ्याचे सगळे. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स. ठीक आहे. हे आता हे 6वं लेक्चर होतं आपलं की म्हणजे जवळपास 600 MCQ आपले झालेले आहेत. जस्ट इमॅजिन की दररोज जरी नाही झाले एक दिवसाआड आपलं लेक्चर येत असतं तर 100 क्वेश्चन म्हणजे तुमच्या जवळपास कितीतरी कन्सेप्ट रिवाइज होतात. काही काही डबल होऊन ते तुमच्या डोक्यात फिट होतं. ठीक आहे. कधीतरी वन लाइनर असतं, कधीतरी मल्टिपल स्टेटमेंट ते स्टेटमेंट रिपीट होतं, जेणेकरून तुमचं काहीच सुटलं नाही पाहिजे. एवढी जरी सिरीज रिलिजियसली फॉलो केली ना तर जस्ट तुम्ही बघा एक वेळ अशी येईल की तुम्हाला जॉग्राफीचा काहीच प्रॉब्लेम वाटणार नाही. सगळं फॅक्च्युअल पार्ट झालेलं असेल. एक्झाम मध्ये बघितल्या टिक होणार. फक्त मग तुम्ही नुसतं असं झोपत बघणार मग गेलं. मी जिथे सांगतो ना इम्पॉर्टंट आहे नवीन कन्सेप्ट आहे ट्राय करा की ती लिहून ठेवा जेणेकरून तुमच्या नोट्स पण सायमल्टेनियसली तयार होतील. मेक शुअर की हे डेली तुम्ही व्यवस्थित करताय. ठीक आहे. आणि रिलिजियसली फॉलो करताय. मेक शुअर की रिवाइज करा. मॅक्झिमम रिव्हिजन इज द बेस्ट थिंग. स्मॉल इज द म्हणजे स्मॉल इज द ब्युटिफुल. ठीक आहे. मग ते तसं आहे नाही का की थोडंच करायचं बेस्ट करायचं. डन. अगेन पुन्हा सांगतो सुरुवातीला पण सांगितलं जर लेक्चर तुम्ही पूर्ण बघितलं असेल तुमच्यापर्यंत आला असेल पोहोचला असेल तर मेक शुअर करा की त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल काही इम्प्रूव्हमेंट सांगायचे असेल तरी आम्हाला सांगा. यू आर द मोस्ट वेलकम. ओके. सो ऑन दिस नोट वी विल टेक अ पॉज हेअर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. टाटा. बाय बाय.